लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. तांत्रिक कारणावरून आमचा उमेदवारी अर्ज जो फेटाळला गेला आणि लोकशाहीच्या पुढे परंपरा जिंकली आणि लोकशाही हारली, हे या लोकशाही प्रधान देशामध्ये आम्हाला ते काही पटलं नाही. म्हणून ही फक्त विशिष्ट अशा मर्यादित स्वरूपातच फक्त नियम लागू आहेत का ते सगळ्यांना सारखे आहेत हे तपासण्याच्या करिता म्हणून आम्ही त्या अनगर नगर पंचायतीचे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, विशेष करून ज्यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली त्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाची कॉपी आम्ही ज्या वेळेला मिळवली, त्या कॉपीची तपासणी केली असता प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये त्यांनी त्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळली. त्याचबरोबर अनेक प्रकारची माहिती जी गंभीर स्वरूपाची आहे ती लपवली गेली. मालमत्ता आणि संपत्तीच्या संदर्भामध्ये खोटी माहिती दिली गेली आणि निवडणूक नियमानुसार उमेदवाराने त्याच्या संदर्भात असलेली स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातली माहिती, त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या संदर्भातली माहिती, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये त्यांचे पती आणि मुलं असतील तर त्यांच्या संदर्भातली मालमत्तेची माहिती खरीखुरी सत्य प्रतिज्ञापत्रावर द्यायची असते. आणि ती सगळी माहिती जी आहे ती प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी स्वतःबद्दलची माहिती ही लपवलेली आहे, त्यांच्या पतीच्या संदर्भातली माहिती लपवलेली आहे. आणि त्याच्या करता म्हणून आम्ही या संदर्भामध्ये कायद्याने दिलेल्या अधिकारात निवडणूक आयोगाच्या आणि त्या संदर्भात असलेल्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला असलेल्या अधिकारामध्ये उज्ज्वला थिटे यांच्या नावाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आम्ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. ती आजच नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी ती याचिका आम्ही दाखल केलेली आहे. आमचे त्या संदर्भातले विधित तज्ज्ञ जे आहेत ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके हे असणार आहेत. आणि या संदर्भामध्ये तपशिलात सांगायचं तर ह्या सगळे इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी त्यांच्या दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या पतीच्या नावाच्या पुढे नील असं लिहिलेलं आहे. आता नेमकं काय समजायचं हा त्यातनं खरा तर प्रश्न आहे. पतीच्या नावाच्याच पुढे नील लिहिलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जो नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे हे नंतर तुम्हाला व्यवस्थित झूम करून दाखवता येईल. त्या ठिकाणी आपल्याला झूम करता आलं तर हे झूम करून बघा किंवा मी त्याची कॉपी आपल्याला उपलब्ध करून देईन. यामध्ये मालमत्तेचा जो तपशील द्यायचा आहे, बँक, वित्तीय संस्था, बँके व्यतिरिक्त वित्तीय कंपन्या, सहकारी संस्थांमधील ठेवी, बचत खाते, मुदत ठेवी, सर्व प्रकारच्या ठेवींचा तपशील अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढं 0 लिहिलेला आहे. अजिंक्य राणांच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे ह्याचा सुद्धा वेगळा तपशील आमच्याकडे आहे. प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा जो प्रॉपर्टीचा तपशील दिलेला आहे तो तपशील किती लपवलेला आहे याच्यातली तफावत आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पतीचं नाव नील लिहिलेलं आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी. आणि जर हा 3रा नंबरचा कॉलम बघितला तर जेवढे कॉलम बद्दल माहिती विचारलेली आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, वाहनं, त्याच्याबरोबर शेअर्स, ठेवी, मुदत ठेवी, बँकांमधल्या रक्कम, शिल्लक रक्कम, अजून इतर कुठली गुंतवणूक, जमिनी वगैरे ह्या सगळ्या किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमधले शेअर होल्डिंग याच्या संदर्भात जेवढे कॉलम आहेत ह्या सगळ्या कॉलमच्या मध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचे पती म्हणजे अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढं 0000 लिहिलेलं आहे. म्हणजे पतीच्या नावाने कसलंही प्रकारची प्रॉपर्टी नाही अशा पद्धतीची खोटी माहिती, निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारी माहिती त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी दिलेली आहे. आता मी तुम्हाला त्यामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये कशा पद्धतीनं खोटी माहिती किंवा माहिती लपवलेली दिली आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो.
प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या हिराबाई सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये संचालक आहे. त्या कंपनीमध्ये त्यांचे 2,500 शेअर आहेत. त्याचं दर्शनी मूल्य 25,000 रुपये आहे. मार्केट किंमत किती असू शकते ते काढावी लागेल. त्याच्याबरोबर त्या लक्ष्मी हिरा सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेड मध्ये देखील संचालक आहे. त्यांच्याकडे 2,000 शेअर आहेत. त्याची व्हॅल्यू 10 रुपये प्रमाणे 20,000 रुपये होते. प्राजक्ता पाटील या मातोश्री लक्ष्मीबाई ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये LLP मध्ये पार्टनर आहेत. त्यामध्ये त्या 50,000 रुपये त्यांची गुंतवणूक आहे आणि त्याचबरोबर लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये देखील त्या संचालक आहेत. त्यामध्ये त्यांचे 20,000 शेअर्स आहेत. त्याची प्रति शेअर 10 रुपये प्रमाणे 2 लाख रुपये किंमत होते दर्शनी मूल्यानुसार. त्याचबरोबर त्यांना ऊस खरेदी म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जो ऊस लावलेला आहे तो साखर कारखान्याला घातल्यानंतर जवळपास 70 लाख रुपये त्यांना वर्षाला ऊसाचं बिल मिळतं. तेवढंच बिल त्याच दरम्यानचं बिल अजिंक्य राणा पाटील यांनाही मिळतं. अजिंक्य राणा पाटील यांना 65 ते 70 लाख रुपये लोकनेते इंडस्ट्रीज मधून किंवा त्यांच्या साखर कारखान्यातून 70 लाख रुपये वर्षाला पगार मिळतो, जो त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेला नाही. ऊसाचं बिलाच्या पोटी 60-70 लाख रुपये वर्षाला मिळतात, ते त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेलं नाही. त्याचबरोबर माझं गाव नरखेड आहे. त्या नरखेड गावामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या नावानं शेतजमीन आहे. त्यांनी ती शेतजमीन ही या नामनिर्देशन पत्रामध्ये दाखवलेली नाही. अजिंक्य राणा पाटील यांच्याकडं हिराबाई सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अजिंक्य राणा डायरेक्टर आहे, ज्यामध्ये त्यांचे 2,500 शेअर आहेत आणि त्याची किंमत 25,000 रुपये होते दर्शनी मूल्यानुसार. लक्ष्मीबाई सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेड याच्यातही अजिंक्य राणा डायरेक्टर आहेत. त्यामध्ये 2,000 शेअर आहेत. प्रति शेअरची किंमत 10 रुपये प्रमाणे 2 लाख होते. नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रिव्हेजेस प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये अजिंक्य राणा पाटील यांचे 1700 शेअर आहेत, ज्याची एका शेअरची किंमत 1,000 रुपये आहे. अशा पद्धतीनं 17 लाख रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. रुक्माई विठ्ठल टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड ही सुद्धा कंपनीमध्ये अजिंक्य राणा त्यामध्ये संचालक आहेत, ज्यामध्ये त्यांचे 333 शेअर्स आहेत. प्रति शेअरची किंमत 100 रुपये इतकी दाखवली आहे. त्यामुळे दर्शनी मूल्यानुसार 33,300 एवढी त्याची किंमत होते. त्याचबरोबर मातोश्री लक्ष्मीबाई ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये LLP मध्ये ते भागीदार आहेत. त्याचेही 50,000 रुपये इतक्यापर्यंत त्यांचे शेअर्स 50,000 रुपयाचे शेअर्स आहेत. लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज याचे ते आजीवन कार्यकारी संचालक आहेत. अजिंक्य राणा पाटील त्याच्यात संचालक आहेत आणि त्याचे 38,500 इतके शेअर्स त्यांच्या कंपनीमध्ये आहेत, ज्याची प्रति शेअर किंमत ही 10 रुपये प्रमाणे दर्शनी मूल्यानुसार 3,45,000 इतकी आहे. तसेच अजिंक्य राणा पाटील वार्षिक 65 लाख रुपये त्यांना मानधनामधून पगारी स्वरूपात वार्षिक रक्कम मिळते, 65 लाख रुपये. आणि जेवढे शेतकरी सभासद त्या साखर कारखान्याचे आहेत त्यांना डिव्हिडंड म्हणून प्रति शेतकरी 20 पैसे मिळतात, 20 पैसे. आणि अजिंक्य राणा पाटील त्याच कारखान्यातून वर्षाला 65 लाख रुपये पगार घेतात. बाकीच्यांचे पगार पण आहेत, फक्त अजिंक्य राणांचं सांगतोय. आणि इतर बेनिफिट मध्ये म्हणजे ऊस घातल्यापोटी 28 लाख रुपये अजिंक्य राणा यांच्याकडं साखर कारखान्यातून जमा होतात. आता ते ऊस प्रत्यक्षात पिकवला का नाही का ते काटा मारून घातला माहित, तिथं ऍडजस्टमेंट आहे सगळी ती माहित नाही. आणि प्रत्येकाच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या नावानं ऊस घातलेला आहे आणि त्यांनी असेच पैसे उचलले आहेत ऊसाच्या बिलापोटी. तर हे सगळं डिटेलमध्ये आमच्या याचिकेमध्ये सगळं नमूद आहे. आणि या याचिकेची प्रत, दाखल केलेल्या याचिकेची प्रत, इलेक्शन पिटिशन आपण ज्याला म्हणतो, ती तुम्हाला सगळ्याला उपलब्ध करून देणार आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये की उज्ज्वला थिटे या एक विधवा महिला आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळं आपल्या देशातला निवडणुकीच्या संदर्भातला त्यांना एक कायदा लागू
आणि अशा आता मी जे बोललो कोट्यवधी रुपयाची मालमत्ता प्रॉपर्टी असताना ती लपवून निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याचा अर्थ आहे पैसेवाल्यांच्या करता वेगळा कायदा आहे आणि गरिबांच्या करता निवडणूक लढवताना वेगळा कायदा आहे. गरीब माणसाचा अर्ज रिजेक्ट केला जातो, पैसेवाल्यांचा अर्ज त्याच्याकडे डोळजाक करून तुमचा आरओ आहे रिटर्निंग ऑफिसर आहे तो हे सगळं काही न पाहता त्यांचा अर्ज मात्र स्वीकारतो. ही खरी तर शोकांतिका आहे आणि त्यामुळे आम्ही या विरोधात लढायचं ठरवलं आणि उज्ज्वला थिटे या आमच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या ठिकाणी उमेदवार होत्या, आता आमच्या पक्षाच्या त्या सदस्यही आहेत आणि त्यामुळं आम्ही या संदर्भामध्ये लढायचं ठरवलेलं आहे आणि न्यायालयामध्ये रितसर याचिका या बाबतीमध्ये आज रोजी दाखल करण्यात आलेली आहे. आम्हाला न्यायदेवता न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची या याचिकेच्या माध्यमातून अनगर नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक जी आहे ती रद्द करण्याची मागणी आम्ही त्यामध्ये केलेली आहे. कारण या निवडणुकीमधल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी जनतेच्या पुढं प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून करता त्यांना निवडणूक लढवण्याचा किंवा त्यांची निवडणूक रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार न्यायालयाला आहे आणि तसा न्याय मागण्याचा अधिकार याचिकाकर्ता म्हणून आम्हाला आहे. कोर्टाने आपली याचिका दाखल करून घेतलेली आहे का आणि त्याची आपण कोणकोणते पुरावे आहेत त्याचे काय आधार आहेत काय? कोर्टाने याचिका आमची दाखल करून घेतलेली आहे. तो याचिका इलेक्शन पिटिशन म्हणून त्या ठिकाणी आमची दाखल आहे आणि त्याच्या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत. ज्या ज्या कंपन्यांमध्ये अजिंक्य राणा पाटील आणि प्राजक्त अजिंक्य राणा पाटील ह्या संचालक आहेत त्याच्या संदर्भातले जे वैधानिक आणि वैध स्वरूपाचे जे रेकॉर्ड आरओसी मधून उपलब्ध आहेत ते सगळे आम्ही त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या संदर्भातले जे रेकॉर्ड गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहेत त्याच्या सत्यप्रती आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जोडलेले आहेत, दाखल केलेले आहेत. तुमच्यावर विधी तज्ञ आहे तर तुम्ही कोर्टात गेला म्हणता मग ही निकालाची कालावधी किती दिवसात लागेल का 5 वर्ष पूर्ण होते? वकील साहेब सांगतील ना. फक्त नॉमिनेशन फाईल केलेलं आहे. चालेल. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामध्ये कलम 21 नुसार निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अर्ज करण्याची त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजन नुसार एखादी निवडणूक लढवत असताना चुकीचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं तरी सुद्धा त्या अनुषंगानं न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते आणि त्या अनुषंगाने दाद मागता येते. ही दाद मागायचा अधिकार त्या नगरपंचायतच्या मतदाराला आहे. उज्ज्वला थिटे या त्या नगरपंचायतच्या मतदार आहेत. त्या अनुषंगानं ज्या वेळेला यांच्या नामनिर्देशन पत्रावरती कारवाई झाली त्यावेळेला त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती अधिकारामध्ये प्रमाणित प्रत प्राजक्ता पाटील यांच्या नामनिर्देशन पत्राची सुद्धा घेतली. ती घेतल्यानंतर त्या नामनिर्देशन पत्रामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या, अर्थात स्क्रुटिनीच्या दिवशी उज्ज्वला थिटे त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या, त्याचा त्या ठिकाणी बार येत नाही, त्याच्यामुळे त्या दिवशी त्यांना ते ऑब्जेक्शन घेता जरी नाही आलं तरी निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर 10 दिवसाच्या आत जिल्हा न्यायालयासारख्या सक्षम न्यायालयामध्ये याचिका दाखल करता येते आणि त्या अनुषंगानं ते नामनिर्देशन पत्र ज्या वेळेला विचारात घेण्यात आलं त्याच्याबरोबर ती जोडलेलं शपथपत्र ज्या वेळेला विचारात घेण्यात आलं त्यावेळेला आम्हाला त्याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आल्या. त्या त्रुटीच्या अनुषंगानं ज्या वेळेला आम्ही काही सर्च घेतला त्यांना काही डॉक्युमेंट काही ऑनलाईन डॉक्युमेंटमधून जी काही मिळकत आहे ती त्यांनी लिहिलेली नाही असं दिसून आलं आणि त्या अनुषंगानं आम्ही याचिका दाखल केली. याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे याच्यामध्ये तो प्रत्येक उमेदवारानं नामनिर्देशन पत्र निवडणुकीमध्ये भरत असताना त्याच्याबरोबर एक शपथपत्र देणं गरजेचं आहे. त्या शपथपत्रामध्ये काय काय त्यानं नमूद करावं या अनुषंगानं डिटेल राज्य निवडणूक आयोगानं ते शपथपत्राचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याचबरोबर स्वतःचं जंगम मालमत्ताच्या अनुषंगानं उत्पन्न असेल,
पतीचं जंगम मालमत्तेच्या अनुषंगानं उत्पन्न असेल, स्थावर मालमत्तेच्या अनुषंगानं उत्पन्न असेल, त्याचबरोबर ती कुठले कर्ज तुमच्यावरती आहेत का, तुमच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत का, तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे, आणि या अनुषंगाने एक शपथपत्राचा नमुना त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने देणं गरजेचं आहे. ते दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते प्रसारित करायचं, मीडियामध्ये द्यायचं आहे, पेपरला द्यायचं आहे, किंवा मग ऑनलाईन प्रसिद्ध करायचं आहे, दिसेल अशा ठिकाणी लावायचं आहे, की ज्याच्यामुळं याच्या मागचा उद्देश राज्य निवडणूक आयोगाचा असा होता की प्रत्येक मतदार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मतदान करतो त्यावेळेला त्याचे उत्पन्नाची साधनं काय काय आहेत, त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, त्याचबरोबर ती त्याच्यावरती जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची कुठली आहे का, या अनुषंगानं प्रत्येक मतदाराला माहिती व्हावं. मतदाराला माहिती झाल्यानंतर मतदान करीत असताना त्या पूर्ण पार्श्वभूमी सहित मतदारानं त्या ठिकाणी जाऊन मतदान करावं, हा त्याच्यामधला भाग होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पुढे ज्या वेळेला अशी नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी फाईल केलं जातं, त्याच्यामध्ये इनकम्प्लीट पूर्ण माहिती जर एखाद्या उमेदवाराने दिलेली नसेल, त्याच्या खोटी माहिती दिलेली असेल, तर ती इनकम्प्लीट माहिती आहे असं त्या ठिकाणी त्याला ट्रीट केलं जातं. आणि त्या अनुषंगानं त्याचबरोबर ती इतर त्रुटी ज्या आम्ही आमच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत, तर त्या अनुषंगानं सक्षम न्यायालय माननीय जिल्हा कोर्ट त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतं. हा झाला एक भाग. याच्यामधला दुसरा भाग जो आता सांगण्यात आला की स्वतःची माहिती आणि पतीची, प्रामुख्यानं त्या काही गोष्टी त्याच्यामध्ये पॉइंट आउट करण्यात आल्या, परंतु बाकीच्या कायदेशीर बाबी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच आहेत. आणखी त्याच्यामध्ये त्यांनी पतीचं नाव जे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी नील असं लिहिलं. म्हणजे रकान्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचाच असा आदेश आहे की कुठलाही रकाना तुम्हाला रिकामा सोडता येणार नाही. त्या रकान्यामध्ये तुम्हाला जर काही लिहायचं नसेल तर त्याच्यामध्ये नील, नॉट ऍप्लिकेबल, नॉट नोन असे 3 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर, मराठीमध्ये लिहायचं असेल तर निरंक, माहिती नाही, लागू नाही, हे 3 शब्द लिहायचे. तर तशा ठिकाणी ज्या वेळेला स्थावर मालमत्तेचा तपशील त्या ठिकाणी लिहिण्यासाठी जंगम मालमत्तेच्या अनुषंगाने तपशील विचारणा ज्या रकाना होता, त्या ठिकाणी स्वतःचे इन्कम जे आहे ते त्यांनी जे लिहिलेलं आहे तेही कशा पद्धतीनं चुकीचं आहे ते आम्ही नमूद केलेलं आहे आमच्या अर्जामध्ये. प्लस पतीच्या नावापुढे जिथं पतीचं नाव हा शब्द आहे तिथं त्याच्या पुढे त्यांनी नील हा शब्द लिहिला. त्याच्या खाली जवळपास आता पॉइंट आउट केल्या पद्धतीनं तुम्हाला नामनिर्देशन पत्राची कॉपी देखील त्या ठिकाणी देण्यात येईल, जी सर्टिफाईड कॉपी आता काढलेली आहे आणि न्यायालयामध्ये पण दाखल केलेली आहे. तर ती जर कॉपी विचारात घेतली तर शेअर्स असतील, तुमचे काही बंधपत्र असतील, पॉलिसीज असतील, किंवा तुम्हाला मिळणारे इतर इन्कम असेल, गाड्या तुमच्या नावानं काय आहेत का, त्याचे बनावटीचे तपशील, तर हा सगळी जर परिस्थिती विचारात घेतली तर प्राजक्ता पाटील यांनी त्यांच्या पतीच्या नावाच्या पुढे नील लिहून त्याच्या खाली जे काही प्रश्न त्या ऍफिडेव्हिट मध्ये विचारलेले त्याच्या सगळ्या पुढे असं 0000000 करून काहीही त्यांच्याकडे नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा पद्धतीचा ऍफिडेव्हिट जे आहे ते त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेला आहे. आता त्या अनुषंगानं सक्षम न्यायालयामध्ये ही केस प्रलंबित आहे. न्यायालय सुनावणी घेऊन त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या अनुषंगानं आम्ही निश्चितपणानं न्यायालयामध्ये पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर या केसचा निकाल त्या ठिकाणी कसा लागेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. हा नामनिर्देशन पत्रामधला दोष जो आहे, हा नामनिर्देशन पत्रामधला सबस्टॅन्शियल नेचरचा जो दोष आहे ते बघण्याचा अधिकार सक्षम न्यायालय म्हणून माननीय जिल्हा न्यायालयालाच पुन्हा आहे. त्याच्यामुळं आज रोजी आम्ही माननीय जिल्हा न्यायालयामध्ये या अनुषंगानं इलेक्शन पिटिशन दाखल केले. सर पण असं आहे त्याच्यामध्ये, हो ज्यावेळेस छाननी असते छाननीमध्ये आक्षेप घेतला जातो, हो, त्यावेळेस हा आक्षेप घेतला गेला नाही. तर मग आता कोर्ट हे तुमचा जो आक्षेप आहे पोस्ट इलेक्शन किंवा पोस्ट इलेक्टेड तुम्ही जो आक्षेप घेत आहे, हो. हे धरेल का कोर्ट? हो, एक्झॅक्टली. हो, बिलकुल. त्याच्यामधली तरतूद अशी आहे की 2 उमेदवाराला त्या ठिकाणी 2 लोकांना त्या ठिकाणी छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेत आहेत. छाननीच्या वेळी छाननीला उपस्थित राहण्याचा अधिकार कोणाला असतो? ज्याने नामनिर्देशन पत्र त्या छाननीमध्ये भरले त्याला, किंवा मग त्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन ऑब्जेक्शन घेता येतं. परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला ज्या वेळेला असं वाटेल की हा चुकीच्या पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारला गेलेला आहे, चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेलेला असल्यामुळं मला हे नामनिर्देशन पत्रावरचा आक्षेप घेऊन किंवा हे सबस्टॅन्शियल नेचरचे जे डिफेक्ट आहेत हे घेऊन मला कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल करायचं आहे, तर तशा वेळेला मतदार या कॅपॅसिटीमध्ये एक वेगळी प्रोव्हिजन कायद्यामध्ये घालून दिलेली आहे. कॅन्डिडेटलाही करता येतं,
मतदारालाही करता येतं. छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा छाननीमध्ये एखादा मतदार उपस्थित राहायची त्याला परमिशनच नसते, तर तशा लोकांसाठी म्हणून आणि किंवा कॅन्डिडेटला सुद्धा ज्यांनी इलेक्शन त्यांच्याबरोबर लढलंय त्या सुद्धा लोकांना निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर अशा लोकांची निवडणूक चॅलेंज करण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळं त्या तरतुदीनुसार सर्व शहानिशा करूनच हा अर्ज दाखल केला. बरेच असे सिरीज ऑफ जजमेंट असतील, जवळपास हजारांना असतील की निवडणूक झाल्यानंतर जिल्हा कोर्टानं, म्हणजे फक्त नगरपंचायतच्याच बाबतीत नाही, महानगरपालिका, जिल्हा परिषद, इव्हन विधानसभा, आफ्टर इलेक्शन विधानसभेच्या बाबतीत सुद्धा इलेक्शन पिटिशन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करतायत. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये आफ्टर इलेक्शन तुम्हाला दिवाणी न्यायालय ज्युनियर डिव्हिजन म्हणजे तालुका लेवलचं जे कोर्ट असतं त्या ठिकाणी दाखल करता येतं. सुदैवानं माननीय जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची प्रोव्हिजन, निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रोव्हिजन महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमामध्ये आहे की अशी एखादी चुकीची निवडणूक झाली असेल, त्याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र चुकीचं स्वीकार असेल किंवा अशा पद्धतीच्या ज्या बेकायदेशीर बाबी आम्ही आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये नमूद करून इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहे, असं जर काय निदर्शनास न्यायालयाने त्या ठिकाणी पुरावा वगैरे घेऊन विचारात आलं की ते दाखल करण्याची तरतूद आहे आणि त्या ठिकाणी सक्षम निर्णय देण्याची तरतूद देखील त्या ठिकाणी करून देण्यात आहे. कोर्टामधून न्याय मिळवण्यासाठी, झगडण्यासाठीच त्यांनी विधी न्यायाची नेमणूक केलेली आहे. मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की हे जे आहे ना की किती दिवस चालेल हे, तर हे प्रकरण न्यायालयामध्ये लवकरात लवकर कसं निकाली लागेल या न्यायालयामध्ये आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आणखीन एक तरतूद आहे पुन्हा की या न्यायालयामध्ये हे प्रकरण निकाली लागण्यासाठी विलंब होत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका वेळेमध्ये न्यायालयाने निर्णयित करावी या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करता येते. म्हणजे ज्याला आपण टाइम बाउंड करून आणणे म्हणतो की 4 महिन्याच्या प्रकरणामध्ये कुठल्याही बाजूने निकाल द्या परंतु हे प्रकरण संपवा, अशा पद्धतीच्या तरतुदी देखील आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या तरतुदीचा विचार करून लवकरात लवकर हे प्रकरण कसं संपवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करू. आज पहिली तारीख, आज आम्ही प्रकरण आता दाखल केले, त्याच्यामध्ये उद्या पहिली सुनावणी होईल. पहिली सुनावणी झाल्यानंतर उद्या सदर प्रकरणामध्ये दुसऱ्या पक्षकाराला देखील त्या ठिकाणी नोटीस निघेल. नोटीस निघाल्यानंतर ते त्याच्यामध्ये ॲपियर होतील. ॲपियर झाल्यानंतर ते प्रकरण मग त्या पद्धतीनं ते सगळ्या गोष्टी ज्या न्यायालयातल्या ज्या आहेत त्या मी या ठिकाणी नमूद करू शकत नाही, पण त्या पद्धतीनं ते प्रकरण पुढे चालेल. तुम्ही काय सांगाल? काय तुम्हाला अपेक्षा आहे? पहिल्यांदा आपला प्रथमतः तरी श्रीमंत लोकांसाठी वेगळा नाही आणि गोरगरिबांसाठी वेगळा नाही असंच वाटायला लागलं मला. कारण माझ्या मुलाची फक्त सूचकाची सही नव्हती, त्यासाठी माझा अर्ज छाननीमध्ये यांनी बाद केला. मग आज तर तिथं पूर्ण माहिती, पूर्ण तुमची ह्याची द्यायची होती, कौटुंबिक माहिती द्यायची होती. त्यावेळेस प्राजक्तांनी व्यक्तिगत माहितीमध्ये पतीचं जे काय असतात आपल्याला प्रॉपर्टीज वगैरे तर त्या दिलेल्याच नाहीयेत. अजिंक्य राणा नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत, व्यंकटेश नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत, शेअर्स आहेत, पॉलिसी आहेत, काही तिथे गुंतवणूक कुठेही केलेली आहे, ते फक्त 0-0 केलेलं आहे, नील केलेलं आहे, पतीचं नावच टाकलेलं नाहीये एका ठिकाणी. मग माझ्या मुलाची फक्त एक सही नव्हती तर यांनी बाद केला. आणि मग यांच्या ह्याच्यावर परत कोण आक्षेप घेणं? भले मी छाननी दिवशी जाऊ शकले नव्हते आणि मी येऊ शकणार नाही हे मी सांगितलेलं देखील होतं, तर त्यांनी आम्हाला ते नियमामध्ये ग्राह्य धरलं नाही. माझ्या घराला जाऊन त्यांनी नोटीस वगैरे ढकवली, ते पूर्ण कोर्टामध्ये समजलेलं प्रत्येकाला. पण आता एवढंच आहे की त्यांच्यावर किती कर्ज होतं, किती स्थावरची प्रॉपर्टी होती, जंगम मालमत्ता किती होती, ती मी माझ्या मिस्टरांची जेवढी होती ती मी पूर्णपणे लिहिलेली आहे प्रतिज्ञापत्रात. आणि निवडणूक आयोगाला एकच सांगणं आहे की हे प्रतिज्ञापत्रामध्ये यांनी खोटी माहिती आता हे केलेली आहे, नमूद केलेली आहे. मग आता मुख्य निवडणूक अधिकारी जे असतील तर त्यावेळेस त्यांनी ते छाननीमध्ये ते कसं त्यांच्या लक्षात आलं नाही? मग माझ्यासाठी एक नाही आणि त्यांच्यासाठी एक नाही. मग आता मी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्या विरुद्ध दाद मागू शकते, म्हणून मी आज ते अपील केली. ओके, धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा